चाललो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी. चला तर जाऊया ब्रेकफास्ट करायला. पराठा घे. केचे पाणी असतं बाई, केचे सोबत पराठा खाल्ला. हा पराठा चालेल आणि कुठे ब्रेसलेट असेल ना बायला विचारायचं. बाई मम्माचा ब्रेसलेट कुठे? इथल्या पहलगाम मधला जी हॉटेल आहे त्याचा व्ह्यू थोडा असा होता. खूप छान वाटत होतं. हॉटेल सोडू नव्हतं वाटत, पण आम्हाला श्रीनगर जायचं होतं त्यामुळे मग आम्ही 2 दिवस इथे स्टे केला होता पहलगाम. आम्ही करत आहोत चेकआउट. वगैरे केला आणि मग कॅबमध्ये बसलो आणि जायला आम्हाला 2 तास तरी मॅक्झिमम लागणार होते. मग त्यानंतर आम्ही पूर्ण ट्रॅव्हल वगैरे केलं. मला खूप आळस पण येत होता आणि थोडं झोप न झाल्यामुळे थोडं हेडेक पण होत होतं. मग त्यानंतर मग मी थोडासा आराम केला आणि मग आम्ही जवळपास पोहोचणारच होतो श्रीनगरमध्ये. त्यानंतर मग रस्त्याने जात जात मस्तपैकी असं व्ह्यू पाहतच गेलो आणि व्ह्यू खूप छान होता. बाकी पहलगाममध्ये भरपूर साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या मिळाल्या आम्हाला आणि खूप छानही वाटलं. बघू तर आता श्रीनगरमध्ये काय आहे आणि कसं आहे असं. त्यानंतर मग आम्ही आमच्या हॉटेलकडेच डल लेक होतं. त्या डल लेकला पूर्ण राउंड मारून मग आमचं हॉटेल येणार होतं. हॉटेलचं नाव होतं द देवान म्हणून होतं. हॉटेल खूप छान बुक केलेलं होतं, पण पाहिल्यानंतरच कळेल. सर्वात आधी तर आम्ही जेवण बाहेरच केलं. त्यानंतर जेवण खूप खूप म्हणजे खूप इशुलल्ला पूर्ण असं बोर झालेली होती. त्यानंतर इशू नकली फुलांसोबत खेळू लागली. नंतर मग आमचं जेवण वगैरे आलं. आम्ही मस्त असं जेवण वगैरे केलं. खूप मजा आली जेवण करायला आणि टेस्ट तिथलाही छान होता. म्हणजे आम्ही जिथेही काही खात होतो तिथला टेस्ट एकदम मस्त होता. त्यानंतर आम्ही मस्त कावा एन्जॉय केला. आम्हाला कावा मिळाला होता एंटर करताच. चला तर आता चेक इन झालं आहे. आता रूममध्ये जाऊ आणि मस्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करू. त्यानंतर मग मला असं मस्त गिफ्ट मिळालं होतं, बुके आणि मस्त चॉकलेट्स वगैरे पण मिळाले होते. चला मी तुमच्यासोबत आता ते शेअर करते. बाकी सगळं मिळालं तर मला होतंच, पण नावाला तर ह्या गोष्टी माझ्या आहेत, पण इथे पूर्णपणे मजा ह्या व्यक्तीची होणार आहे. इकडे बघ. आम्ही चाललो आहे डिनर करण्यासाठी. चल उठ्या. अरे चल लवकर. हॉटेल बेसमेंटला आहे. आम्ही बेसमेंट चल. कम लिफ्ट आहे ना बाई. बीदा. पेस्ट्री गरज नव्हती आपल्याला. पाहिलं हे स्पेशली आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी त्यांनी ठेवलंय. होय आहो. इथं यायचा केक कट करायला कॅफेवर. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. ठीक आहे.
फुगायचं असतं ना. आणि फक्त याच्यात नाही काढून देशील. हो. कॅरट गावात येतील आपल्याला घरी. त्याचं लिक्विड पडेल. मी तेच सांगते तुम्हाला लिक्विड पडेल. ठीक ठीक केलं ना दिसला. ठीक आहे ना प्रॉब्लेम. व्हिडिओमध्ये छान दाखवताय तुम्ही. मला सांगितलं. फ्रीजमध्ये ठेवला होता का नव्हता ठेवला? नो नाही ठेवला होता फ्रीजमध्ये. You were amazing. त्यांच्याकडे You were terrific. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. ये सब केक कसा आहे? रोहित काश्मीरी केक. ठेवून देऊ का परत? त्यांना म्हणा फ्रीज आहे का नाही तुमच्याकडे?